ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। नमस्कार, मी डॉक्टर सुप्रिया सराटे आपल्या सर्वांचे माझ्या YouTube चॅनलमध्ये स्वागत करते। विष्णू सहस्त्रनामाचे पठण का करावे? विष्णू सहस्त्रनाम हे एक प्राचीन स्तोत्र आहे, ज्याचा शब्दशः अर्थ भगवान विष्णूंच्या 1000 नावांचा आहे। विष्णू सहस्त्रनाम हे एक संस्कृत विद्वान ऋषी व्यास यांनी लिहिलेल्या महाभारताचा एक भाग आहे। आपल्या परंपरेत प्रामुख्याने 3 देवतांची पूजा केली जाते। ब्रह्मदेवाला विश्वाचा निर्माता म्हणून ओळखले जाते, शिवाला संहारक म्हणून ओळखले जाते आणि भगवान विष्णूंना विश्वाचा संचालक मानले जाते। भगवान विष्णू हे विश्वाचे पालनकर्ता म्हणून ओळखले जातात, त्यामुळे त्यांची उपासना केल्याने तुमचे जीवन खूप सोपे आणि सुखी होते। आपले संगोपन करणाऱ्याची पूजा केल्याने जीवन जगणे आणि पुढे जाणे खूप सोपे होते, अशी श्रद्धा आहे। म्हणून भगवान विष्णूंची उपासना करण्याचे अनेक मार्ग आहेत, ज्यामध्ये विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करणे सर्वात फलदायी मानले जाते। असे मानले जाते की जे विष्णू सहस्त्रनामाचे नियमित पठण करतात त्याचे प्रत्येक कार्य पूर्ण होते आणि लाखो दुःख दूर होतात। परंतु भगवान विष्णू सहस्त्रनामाचे पठण करण्याचे अनेक नियम केले आहेत आणि ते ध्यानात ठेवूनच पाठ केले पाहिजे, जेणेकरून भगवान विष्णूंची तुमच्यावर कृपा दृष्टी होईल। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। भगवान विष्णू स्वतः येतील, असेच करा विष्णू सहस्त्रनामाचे पठण। मित्रमैत्रिणींनो, भगवान विष्णूंची कृपादृष्टी आपल्यावर होण्यासाठी, त्यांच्याकडनं आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी, भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी अशाच प्रकारे व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणेच विष्णू सहस्त्रनाम पठण करा। चला जाणून घेऊया याबद्दल अधिक माहिती। विष्णू सहस्त्रनाम सूर्योदयाच्या वेळीच पठण करा। विष्णू सहस्त्रनामाचा पाठ तुम्ही तुमच्या सोयीनुसार केव्हाही नियमितपणे करू शकता, परंतु सूर्योदयाच्या वेळी ते वाचणे उत्तम आहे असे मानले जाते। त्यामुळे घरामध्ये विष्णू सहस्त्रनामाचे पठण करताना नेहमी स्वच्छ शरीर आणि मनाने सूर्योदयाची वेळ निवडा आणि विष्णूंना माता लक्ष्मीचे आवाहन करताना पूर्ण भक्तिभावाने पठण सुरू करा। सूर्योदयाच्या वेळी यांचे पठण केल्याने घरातील सर्व सदस्यांवर भगवान विष्णूंची कृपा दृष्टी राहते। विष्णू सहस्त्रनामाचा हा पहिला नियम आहे। चला पाहूया पुढचा नियम। कलश स्थापित करून पाठ करा। विष्णू सहस्त्रनाम स्तोत्राचे पठण करताना मंदिरात किंवा पूजेच्या ठिकाणी जल कलश किंवा पाण्याचा ग्लास ठेवावा। असे मानले जाते की पाण्याचे भांडे ठेवल्याशिवाय पाठ पूर्ण होत नाही। तुम्ही कलशाच्या वर नारळ आणि आंब्याची पाने ठेवा आणि पाठ सुरू करा। विधिवत पूजा करून पठण पूर्ण केल्यानंतर भगवंताला पिवळा प्रसाद अर्पण करावा। पिवळ्या वस्तूंचा भोगही विष्णूंना अतिशय प्रिय आहे। पठणानंतर भगवान विष्णूंची आरती करून विष्णू सहस्त्रनामाची सांगता करून सर्वांना भोग वाटून घ्यावेत। विष्णू सहस्त्रनामाचे पठण करताना पिवळे वस्त्र परिधान करावे। असे मानले जाते की पिवळा रंग भगवान विष्णूंना सर्वात प्रिय आहे, ज्यामुळे जेव्हाही घरी विष्णू सहस्त्रनामाचे पठण कराल तेव्हा ही गोष्ट ध्यानात ठेवा की त्याचे पठण करताना स्वच्छ पिवळे कपडे घाला। असे मानले जाते की पिवळे वस्त्र परिधान करून केलेले विष्णू सहस्त्रनामाचे पठण खूप फलदायी असते आणि त्या व्यक्तीला विष्णूसह देवी लक्ष्मीचाही विशेष आशीर्वाद प्राप्त होतो। पुढचा नियम आहे योग्य उच्चारासह पाठ करावा। जेव्हा तुम्ही विष्णू सहस्त्रनामाचे पठण करता तेव्हा त्याचा योग्य उच्चार खूप महत्त्वाचा असतो। हा मजकूर संस्कृत भाषेत असल्याने त्याचे पठण करणे थोडे कठीण आहे, परंतु भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळवण्यासाठी योग्य उच्चारांसह पाठ केले पाहिजे। वेळ कमी असल्यास किंवा संस्कृत वाचण्यात काही अडचणी येत असल्यास तुम्ही ते ऐकू शकता। रोज फक्त ऐकल्याने मनाला शांती मिळते। आपले मन आणि शरीर तणावमुक्त ठेवण्यासाठी हे खूप प्रभावी आहे आणि नंतरच तुमचे पाठ योग्य उच्चारांसह होतील। मित्रमैत्रिणींनो, अशा प्रकारे हे नियम लक्षात ठेवूनच आपण विष्णू सहस्त्रनामाचे पठण करावे। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। विष्णू सहस्त्रनामाचे काय आहे महत्व? विष्णू सहस्त्रनामात परमेश्वराच्या 1000 नावांचा उल्लेख आहे।
त्यातील श्लोक व्यक्तींसाठी खूप प्रभावी आहेत. त्यांच्या 1000 नामांचे ध्यान केल्याने माणसाला सर्व पापांपासून मुक्ती मिळते. असे मानले जाते की जर एखाद्या मुलाचे किंवा मुलीचे लग्न जमत नसेल तर विष्णू सहस्त्रनामाचा पाठ केल्याने नक्की फायदा होतो. परिणामी योग्य जीवनसाथी शोधण्यात मदत होते. सहस्त्रनामाचे नित्य पठन केल्याने व्यक्तीच्या मनातील भीती आणि तणाव दूर होतो. विष्णू सहस्त्रनामाचे पठन केल्याने विविध आजार बरे होतात. प्रत्येक ग्रह नक्षत्र त्यांच्या अद्भुत श्लोकांद्वारे नियंत्रित केले जाऊ शकतात. बृहस्पतीचे दुःख दूर करण्यासाठी विष्णू सहस्त्रनामाचे पठन करणे अत्यंत फलदायी आहे. बुध सुद्धा तुम्हाला त्रास देत असेल तर विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करणे तुमच्यासाठी योग्य ठरेल. जर एखाद्या व्यक्तीला बुधाशी संबंधित काही समस्या आहेत किंवा गुरुग्रहाशी संबंधित काही त्रास होत असेल तर विष्णू सहस्त्रनामाचे नियमित पठन करा. ज्या लोकांचा गुरु नीच आहे किंवा राहू सोबत बसला आहे, चांडाळ योग करत आहे, त्यांनी विष्णू सहस्त्रनामाचा पाठ अवश्य करावा. ज्यांच्या कुंडलीमध्ये बृहस्पती षष्ठस्थान, सप्तम स्थान किंवा व्ययस्थानात बसला असेल त्यांनी विष्णू सहस्त्रनामाचे पठन नक्की करावे. विष्णू सहस्त्रनाम नियमित पठन केल्याने आर्थिक समस्या दूर होतात आणि पैसे कमवण्याचा मार्ग मोकळा होतो. विष्णू सहस्त्रनामाचे पठन केल्याने मन शांत होते. घरामध्ये निसंतान असलेल्या लोकांनी दररोज विष्णू सहस्त्रनामाचे पठन करावे. मित्रमैत्रिणींनो, आपल्याला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून त्यांनाही हे ज्ञान अवगत होईल. आणि नुसते ज्ञान अवगत होणार नाही तर यामुळे आपले कर्म तसे घडून आपल्याला उचित फलित प्राप्त होईल आणि नक्कीच भगवान विष्णूंची कृपादृष्टी आपल्यावर राहील आणि लक्ष्मी मातेचाही आशीर्वाद प्राप्त होईल. लक्ष्मी स्वतः आपल्या घरी राहील. आपल्याला कधी आर्थिक टंचाईचा सामना करावा लागणार नाही हा विश्वास आहे. कराल ना मग सुरुवात विष्णू सहस्त्रनामाला? या श्रावणात नक्की सुरू करा. धन्यवाद. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय.